जय महाराष्ट्र पब्लिक, सगळे कसे मजेत आहेत ना। आज आपण स्पेशल का नाही ट्रॅव्हलिंगसाठी चाललेलं आहे, त्यासाठी म्हणलं एखादा खास ब्लॉग बनव। तर आता तुम्हाला सगळं आपण ट्रॅव्हलिंगचं दाखवणार। आज 14 एप्रिल आहे, म्हणजे आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे। तर सर्वांना भीम जयंतीची कोटी कोटी शुभेच्छा। तर आता आपण पेट्रोल टाकणार, पेट्रोल टाकून आपण कंटिन्यू करणार आहे। तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा। तर मित्रांनो, आपण आता फायनली पेट्रोल पंप बसलेला आता बघू शकता। पेट्रोल बघू शकता एकदा आपण मस्त पेट्रोल टाकून कंटिन्यू करू। तर कंटिन्यू करा पुढे ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, फायनल आपण पेट्रोल टाकलेले आता मस्तपैकी टाकी फुल केली। तर आता आपण डायरेक्ट वे टू पुण्याला जाणार आहे। तर कंटिन्यू करा आपल्यासोबत। पुणे बघू शकतो, हे नमुने आपल्याला भेटले इथं। तर कंटिन्यू करा पुढं। आता आपण तुम्हाला पुढचा नजर दाखवतो, कंटिन्यू करा। आपण फायनल आता बारामती झालेले। तर इथं मला बाबा केलेली। तर आता आपण इथं तुम्हाला पुढचा एकदा नजर दाखवतो। तर कंटिन्यू करा बारामती सर्वात मला तर खूप आवडते। आपण इथं पोचलेलो आहे। आता आपण आत जाणार आहे। करणार आहे भीम जयंतीच्या सर्वांना परत एकदा तर मग खूप वेळात आपल्याला फोटो काढायला नंबर भेटला, कारण गर्दी भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला फोटो काढता येत नव्हतं। आता आपण फोटो काढले तर आपण डायरेक्ट पुण्याला जाणार आहे। कंटिन्यू करा। तर पुढं कसं वाटलं बारामती पुण्याला नक्की सांगा। तर कंटिन्यू करा। एकदा माझं बॅक कॅमेरा बघू शकता। माझ्याच घरी कंटिन्यू करा पुढं। तर फायनल नंतर आपण आलेलो आहे, आता बाहेर आलो। आता आता आपण डायरेक्ट पुण्याला जाणार, कारण की आपल्याला आता भरपूर असा उशीर झालेला आहे। मला वाटतं निदान 11:30 वाजलेले। तर कंटिन्यू करा पुढे। आपल्या पुण्याजवळ करण्याचा टाका। आता आपण मोरगाव जाणार आहे। मोरगाववरून जेजुरीवरून डायरेक्ट पुण्याला कंटिन्यू करा पुढे। बारामतीतला हा नजारा बघू शकतो तुम्ही। तर मित्रांनो, आता फायनल आपण मोरगावमध्ये आलेले। तुम्ही बघू शकता आपली अवस्था लय बेकार झालेली, लय बेकार झालेली अवस्था। तर आता आपण मोरगावच्या मंदिरात आलेलो आहे गणपतीच्या। तर तुम्हाला एकदा पुढचा नजारा दाखवतो, कंटिन्यू करा पुढं। मित्रांनो, आता आपण बघू शकता हे घेऊन आज चाललेलं मोरगावच्या मंदिरात। कंटिन्यू करा पुढचा नजारा दाखवतो एकदा, बघू शकतो। दर्शन झालं माझं, ते दर्शन आलता।
तर एकदा आतल्यानंतर बघू शकता फायनल पण आत आलेली कुठून जायचं दिसतंय. फायनल आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट पुण्याला जाणार आहे. तर कंटिन्यू बघू शकतो मंदिरात तुम्हाला पुढचं एकदा नंबर दाखवतो. तर आता आपण डायरेक्ट कुठं पुण्याला जाणार आहे. कंटिन्यू करा ब्लॉग. तर बघू शकतो कसं आहे माझं नाद नाही करा तर कंटिन्यू करा पुढं. आता तर मित्रांनो आता आपण बघू शकता जेजूरमध्ये आलेलं आहे. तर एकदा पुढचं जेजूर दाखवतो तुम्हाला. इथं आपण आता जाणार नाही कारण की आपल्याकडे एवढा टाईम नाही, कारण की आपल्याला आता पुण्याला जायचं आहे. त्यामुळे इथनं दाखवतो तुम्हाला. बघू शकता जमीन करून दाखवतो. बघू शकता जेजुरीचा रोड कसा खतरनाक आहे. आता पुढे एक चौक लागेल मग तिथून आपण सासवड मार्गे जाणार आहे. कंटाळा येणार कारण की आज लेक्चर यायचं आपल्याला. अजून शनिवारवाडा, त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाईचं मंदिर, त्याच्यानंतर ट्रॅफिक लागला होता. तर मित्रांनो तुम्ही पुढे बघू शकता विठ्ठलाची भरपूर अशी मोठी मूर्ती आहे. तुम्हाला जसं जसं पुढे जाईल तसं जसं दिसेल. तर भरपूर अशी मोठी मूर्ती आहे. भरपूर जणांना माहीत असेल की बाबा हा कोणता का ते मला बी एवढं माहीत नाही. विठ्ठलाची मूर्ती खूप अशी मूर्ती हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. कुछ बात गलत भी हो जाए, कुछ तेरे ये दिल भी खो जाए, बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ. सूरज डूबा है यारों तो नशे के
फायनली आपण पुण्यात पोहोचलेलो आहे मित्रांनो. बघू शकता काय आता फायनल अजून आपलं लय पुढे जायचं लय चाकांना जायचं.